नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. फ्रान्समध्ये आजपासून AI शिखर परिषद. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार. या परिषदेमध्ये ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्यासह अध्यक्षपद भूषवणार. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भेट देणार. त्रिवेणी संगमावर स्नान करून पूजाही करणार. काही मंदिरांना भेट देऊन नंतर त्या डिजिटल कुंभ अनुभव केंद्राची पाहणी करणार. एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराज मोरे यांचं कर्ज फेडलं. 32 लाखांच्या कर्जाच्या विवंचनेतून केली होती आत्महत्या. शिरीष महाराज मोरे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी महाकुंभमेळा क्षेत्रात भाविकांची प्रचंड गर्दी. आतापर्यंत सुमारे 41 कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान. फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची चाहूल. 24 तासांमध्ये सोलापूरमध्ये उच्चांकी 36 अंश तापमानाची नोंद. महाराष्ट्रातील तापमानात कमाल आणि किमान चढउतार राहण्याचा अंदाज. मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली. मुंबईमध्ये हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये नोंदवण्यात आला. यामुळे असंख्य मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास. मुंबई महानगरपालिकेने येत्या काही वर्षात मोठ्या रकमेचे प्रकल्प हाती घेतले, पण काही प्रकल्प निधीच्या प्रतीक्षेत आहेत. मुद्रांक शुल्क नोंदणीमधून मिळणाऱ्या निधीचा काही भाग पालिकेच्या प्रकल्पासाठी मिळावा, पालिकेचे प्रयत्न. मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी घेतला ब्लॉक. कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार. कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या उशिराने धावतील, त्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होणार. कोथिंबीर, अंबाडी, चुका चवळीच्या दरामध्ये आता वाढ झाली. चाकवत, मुळे, पुदिनाच्या दरामध्ये घट झाली आहे. घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक चांगली आहे. बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती आहे. मालेगावात फोर्ट मॅरेथॉन 2025 मोठ्या उत्साहात संपन्न. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, तरुण तरुणी अशा हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला. तसंच विजेत्यांना सन्मान चिन्ह देत गौरव करण्यात आला. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 61 किलो लाडू, मोदक अर्पण. यावेळी बाप्पांची महाआरती देखील करण्यात आली. एकाच गाडीवर 4 जणांचा प्रवास. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा नंबर प्लेट नसलेल्या एकाच दुचाकीवरून प्रवास. पुणे जिल्ह्यातील नारायण गावातील व्हिडिओ व्हायरल. कल्याण जवळील खडवलीमधील जंगलात मोराची शिकार करणाऱ्या आरोपीला वन विभागाने बेड्या ठोकल्या. मोर पिसे आणि इतर साहित्य जप्त. कल्याण वन विभागाची मोठी कारवाई. यवतमाळच्या महागाव तालुक्यात वीट भट्ट्यांमुळे पर्यावरणाला धोका. सर्व वीट भट्ट्या मेन रोडला लागून असल्याने नागरिक त्रस्त. पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा नागरिकांचा आरोप. दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मुकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिक त्रस्त. वळूने नागरिकांना धडक देऊन जखमी केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद. दौंड नगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष. सिल्लोडमधील कोविड केअर सेंटरची इमारत धुळखात पडून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आली होती इमारत. उल्हासनगरात दिवसाढवळ्या इलेक्ट्रॉनिक दुकानातून टीव्ही चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. वर्ध्यात एकाच रात्री तब्बल 12 दुकाने फोडले. वर्ध्याच्या आर्वी शहरातील घटना. आर्वीच्या नेहरू मार्केटमधील दुकानांचा समावेश. छत्रपती संभाजीनगरात सर्रासपणे अवैध पद्धतीने वाळू वाहतूक सुरू. मागील काही महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू असून प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष. संत सद्गुरू बाळूमामा आणि हलसिद्धनाथ देवस्थानचे प्रसिद्ध भाकणूककार बाबूराव डोणे यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. भाकणूक, धनगरी ओव्या, गीते, वालंग वादन यातून देवस्थानाची महती सर्वदूर पोहोचवली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.